हरे कृष्ण मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हरे कृष्ण. तर मित्रांनो, आज आपण जे माझे मित्र किंवा राजकारणामध्ये जे सक्रिय आहेत, राजकारणामध्ये ज्यांना काम करायला आवडतं, समाजासाठी ज्यांची तळमळ आहे, काम करण्याची ज्यांची वृत्ती आहे आणि एक सामाजिक भान आणि सामाजिक जाण असणारे जे माझे मित्र आहेत, लोक आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कारण जीवन जगत असताना अनेकांना राजकीय क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये काम करताना आवडत असतं आणि म्हणून काम करत असताना अनेक असे लोक 5 वर्षापासून, 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, 20 वर्षापासून, 2 वर्षापासून, 4 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. निरंतर ते काम करतात, परंतु ते चांगल्या प्रकारे एक उभरतं नेतृत्व म्हणून पुढे येत नाहीत किंवा चांगल्या प्रकारे ते पुढं येत नाहीत. मग त्यांना पुढे येऊ दिल्या का जात नाही किंवा पुढं का येत नाहीत, ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. पुढे येऊ देत नाहीत का पुढे का येत नाहीत, या दोन विषयावर आपण बोलणार आहोत. म्हणजे पुढं का येत नाहीत ते 5, 10, 15, 20 वर्षापासून ते काम करतात, राजकारणामध्ये सक्रिय आहेत, समाजाची जाण आणि भान असणारे लोक आहेत, ते मित्र आहेत ते, परंतु ते पुढे येत नाहीत. थोडकेच असे लोक असतात ते पुढे येतात आणि जे 10 वर्षापासून, 15 वर्षापासून खरोखर कळकळीने आणि तळमळीने काम करतात, परंतु ते पुढे येत नाहीत. याचं नेमकं कारण काय आहे, ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि का पुढे येत नाही त्याच्यामध्ये, किंवा का पुढे त्यांना घेत नाहीत. तर विषय असा आहे, हा व्हिडिओ मित्रांनो एक 10-15 मिनटं जरी झाला तरी चालेल, कारण आपण व्हिडिओज असे बनवतो की व्हिडिओमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत, तडजोड करत नाहीत. जोपर्यंत पुढच्यांना व्यवस्थित विषय समजत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ तडजोड करत नाहीत. विषय हा समजला पाहिजे, पचला पाहिजे, पटला पाहिजे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो समजत असतो. म्हणून व्हिडिओ कॉम्प्रोमाइज करत नाही. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर 100% लाईक करा आणि जे मित्र, जे कार्यकर्ते, जे लोक राजकारणामध्ये निरंतर सक्रिय आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना विचाराने दिशा मिळेल, त्यांना त्याचे ते पॉईंट्स कळून येतील आणि ते त्या दिशेने मार्गक्रमण करतील. म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक अशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत, सूक्ष्म गोष्टींचे व्हिडिओ, भाषणकलेचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करेन. तर लगेच मुद्द्याकडे येऊ की अनेक असे लोक, अनेक अशी व्यक्ती, अनेक असे कार्यकर्ते, छोटे छोटे कार्यकर्ते, चांगलेही कार्यकर्ते समाजामध्ये काम करतात. एखाद्या आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, त्याच्यामागं 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षापासून तळमळीने कळकळीने काम करतात, पोटतिडकीने काम करतात. विकासाकडे, विकास कसा होईल गावाचा, समाजाचा, देशाचा, याच्याकडे ते वृत्तीने काम करतात, परंतु पुढे येत नाहीत. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात मित्रांनो, पुढे काय येत नाहीत. तर त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती, एखादा माणूस चांगल्या प्रकारे काम करतोय, तो थोडा पुढे यायला लागला, तर आजचं राजकारण काय सांगतं की राजकारणाचं असं झालेलं आहे की एकतर श्रेयवाद असतो आणि श्रेयवादामध्ये दुसरा एक टप्पा असतो की नाकापेक्षा मोती जड नको. हे 2 टप्पे असतात. एकतर एखादं नेतृत्व पुढे यायला लागलं चांगल्या प्रकारे, किंवा एखादं राजकारणामध्ये बरं का, एखादं नेतृत्व चांगल्या प्रकारे पुढे यायला लागलं की त्याचे पंख छाटण्याचे काम करतात. एकतर कारण हा जर पुढे गेला तर माझा प्रभाव कमी होईल, त्याच्यामागचं हे एक कारण असतं की हा जर पुढे गेला, समाजासमोर चांगला प्रकारे नेतृत्व याचं तयार झालं तर माझा प्रभाव कमी होईल. आणि दुसरं म्हणजे नाकापेक्षा मोती जड नको. हा पुढे गेला माझा प्रभाव कमी होईल, आणि हा जर पुढे गेला तरी माझं अस्तित्व शून्य होईल.
हे 2 टप्पे त्याच्यामध्ये असतात. एकतर माझं अस्तित्व शून्य होईल, माझा प्रभाव कमी होईल, मला जे मान सन्मान आज लोक आदराने अदबीने बोलवतात ते कमी होईल, म्हणून त्याचे पंख छाटण्याचे काम करतात. म्हणून छोट्या छोट्या बारीक सारीक कार्यकर्त्यांना किंवा चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाहीत. हे त्याच्यामध्ये एक तर श्रेयवाद आणि माझा प्रभाव, माझं अस्तित्व, मला आदराने अदबीने जे वागवतात किंवा मला चांगल्या प्रकारे मानतात ते अस्तित्व माझं कमी होईल. तो एक टप्पा एक त्याच्यामध्ये मानला जातो. म्हणून छोटे छोटे कार्यकर्ते पुढं येत नाहीत आणि त्यांना पुढे येऊ देत नाहीत. या आजच्या राजकारणाची एक म्हणजे एक फॅडच आहे, ते पुढे येऊ देत नाही. हा एक त्यातला विषय. आणि दुसरा विषय म्हणजे आज राजकारणामध्ये फक्त नीती असून चालत नाही. आपण नीतीने जर वागलो तर आजचं राजकारण तसं नाही, नीती असून चालत नाही. त्याच्यामागे तुमचं संवाद कौशल्य असलं पाहिजे. तुम्ही नीतीने किंवा चांगल्या विचाराने काम करता ठीक आहे, परंतु तुमच्याकडे एक संवाद कौशल्य, प्रभावी बोलण्याची कला, वक्तृत्व कला, वाणीचं चातुर्य, वाणीचं कौशल्य आणि संभाषण कला जर आपल्याकडे असेल तर आपल्याला राजकारणामध्ये पुढं येण्यामध्ये कोणीही रोखू शकत नाही. परंतु काय होतं, आपल्याकडे संभाषण कला व्यवस्थित नसते, वाणीचं चातुर्य नसतं, वाणीचं कौशल्य नसतं, बोलण्याची कला नसते. आणि त्यामुळे मग 2 बाजूमध्ये एक बाजू जरी आपण चांगल्या प्रकारे नीतिमत्तेने काम करतोय, परंतु मग त्याला मागं ढकललं जातं. आणि तुमच्याकडे एक बाजू जर चांगली बळकट असेल बोलण्याची तर तुम्हाला मागं ढकलू शकत नाही कोणी. म्हणून बोलण्याची बाजू आपली बळकट असली पाहिजे. आपल्याकडे फक्त आणि फक्त नीती असून चालत नाही, तर आपल्याकडे वक्तृत्व कला, संभाषण कौशल्य, वाणीचं चातुर्य, वाक्चातुर्य आणि बोलण्याची कला जर असेल तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. 2 टप्पे लक्षात आले. आता आपण पाहिलं की अनेक राजकारणामध्ये जर मागचा इतिहास आपण डोकावून पाहिला तर झिरोतून हिरोसुद्धा आज काही काही झालेले आहेत. म्हणजे अनेकांनी राजकारणामध्ये यशाचा टप्पा कसा ओलांडला असेल, यशस्वी ते कसे झाले असेल, आज सक्सेस ते कसे आहेत, सफल ते कसे आहेत, तर फक्त आणि फक्त एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर, दुसऱ्या टप्प्यावरून तिसऱ्या टप्प्यावर, तिसऱ्या टप्प्यावरून चौथ्या टप्प्यावर ते कसे गेले आहेत. कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत त्यांचा प्रवास कसा आहे, तर फक्त त्यांच्याकडे वाणीचं कौशल्य, वाक्चातुर्य, संभाषण कला आणि वक्तृत्व कला त्यांच्याकडे आहे, म्हणून ते झिरोतून हिरो झाले आहेत. जर नीती असून चालत नाही, तर तुमच्याकडे शब्दफेक, संवाद कौशल्य जर असेल तर तुम्ही 100% राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकता. नाहीतर तुमच्याकडे एकतर संभाषण कला नसेल, वाक्चातुर्य नसेल, स्टेजवर बोलता येत नसेल, लोकांची मनं जिंकता येत नसतील किंवा लोकांच्या मनामध्ये आपलं घर करता येत नसेल, लोकांना आपल्याला एक स्टेजवर बोलताच आलं नाही, तर मग ती बाजू तुमची दुबळी राहते. ती एक बाजू दुबळी राहिली की दुसरी बाजूने तर तुमचे पंख छाटले जातात. परंतु ही बाजू जर तुमची सक्षम असली पाहिजे, तेव्हा तुम्ही राजकारणामध्ये सक्सेस मिळू शकता 100%. म्हणजे यश आपल्या हाती लागतं म्हणजे लागतंच. प्रभावी संभाषण कला असली पाहिजे, लोकांची मनं जिंकता आली पाहिजे, सभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सभा गाजवता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. त्यावेळेसच आपण प्रभावी संभाषण कला आपल्याकडे असेल तर राजकारणामध्ये आपण कार्यकर्ते नाही तर चांगल्या प्रकारे नेते होऊ शकतो. आणि आपला मागचा इतिहास आहे की मग बोलण्याने झिरोतून हिरो कोण झाला आहे, काय कशा प्रकारे झाला आहे, तर पैसा किंवा सत्ता, पैसा किंवा धन याला काही मूल्य नाही. पैसा तुमच्याकडे किती असेल, लाखो करोडोची संपत्ती असेल, परंतु तुम्हाला बोलता जर आलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला चालणारच नाही त्या गोष्टी. पैसा असून फायदा नाही. पैशाच्या जोरावर तुम्ही पुढे येऊ शकत नाही. फक्त पैसा आहे मग तुम्ही लगेच राजकारणामध्ये जाऊन लगेच पंतप्रधान होऊ शकता असं नाही. तर तुमच्याकडे बोलण्याची कला ही तुम्हाला 100% तारू शकते. मग झिरोतून हिरो कोण झाले, आपलं जर प्रवास, राजकीय प्रवास जर आपण पाहिला मागचा किंवा आत्तापर्यंतचा सुद्धा, तर झिरोतून हिरो कोण झाले. मग भारताचे पहिले पंतप्रधान असतील
आहेत ते आपले पंडित जवाहरलाल नेहरू, तिथून सुरुवात करू. नंतर मग इंदिराजी गांधी, नंतर अटल बिहारीजी वाजपेयी. बघा त्यांचा प्रवास छोट्या कार्यकर्त्यापासून तर एक नेत्यापर्यंत कसा प्रवास, पंतप्रधान पदापर्यंत कसे ते पोहोचले. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, आपले प्रमोद महाजन, त्यानंतर मग आराराबा, त्यानंतर मग स्वर्गीय हिंदुराजा सम्राट बाळासाहेबजी ठाकरे असतील, त्याच्यानंतर आपले स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील, गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरे असतील, धनंजय मुंडे असतील, किंवा अमोल कोल्हे असतील, अमोल मिटकरे असतील, स्मृती इराणी असतील, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील. हे झिरोतून हिरो झाले. का झाले तर केवळ आणि केवळ भाषणाच्या जोरावर, पैसा नाही, भाषणाच्या जोरावर. यशवंतराव चव्हाण असतील, आपले गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, हे केवळ भाषणाच्या जोरावर मोठे मोठे झाले आहेत. भाषणाच्या जोरावर त्यांनी आज सक्सेस मिळवलेला आहे. म्हणून विषय असा आहे की आपल्याला फक्त पैसा असून चालत नाही, तर आपल्याकडे काय असलं पाहिजे, भाषणाची कला असली पाहिजे, वक्तृत्व कला असली पाहिजे, संभाषण कला असली पाहिजे. तेव्हा आपण या मार्गावर सक्सेस होऊ शकतो, नाहीतर आपण सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून आजचा जो 2 टप्पे लक्षात आले की छोटे छोटे जे कार्यकर्ते असतात त्यांना पुढे येण्यासाठी काय होतं, तर एकतर आपल्याकडे प्रभावी संभाषण कला नसते, वाक्चातुर्य नसतं आणि वाणीचं कौशल्य नसतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याला, फक्त नीती असून चालत नाही, तर प्रभावी संभाषण कला असली पाहिजे. म्हणून ह्या 2 गोष्टी आपण सातत्याने लक्षात ठेवायच्या. एकतर प्रभावी संभाषण कला असली पाहिजे आणि काम करण्याची उमेदता असते, परंतु प्रभावी संभाषण कला जर आपल्याकडे असेल 100% आपण सक्सेस मिळू शकतो राजकीय क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये. म्हणून आपल्याकडे जर ही कला असेल, संभाषण कला, तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून मित्रांनो, एक पार्ट तरी आपलं जड असलं पाहिजे. कोणतं? एकतर बोलण्याची कला आपली चांगली असली पाहिजे, तेव्हा आपण राजकारणामध्ये यश मिळवू शकतो, आणि प्रभावी पण ती पण असली पाहिजे. म्हणून मित्रांनो, राजकारणामध्ये हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. प्रभावी संभाषण कला आपल्याला एक कार्यकर्त्यापासून नेता पदापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणून प्रभावी संभाषण कला शिका आणि आपल्या राजकारणामध्ये 100% सक्सेस व्हा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.